कमी पडू लागला, म्हणून ही भजन सकाळपासून सुरू झाली. आणि या वर्षी काय योगायोग कळत नाहीये की अगदी सकाळपासून रात्री 2-2 वाजेपर्यंत लोक या मंदिरात बसून तहान भूक विसरून त्या भजनाला तल्लीन व्हायचे. याचा सारा आशीर्वाद या मारुती रायाचा, त्या पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाईचा आशीर्वाद या सगळ्या आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना भेटला. एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा या मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी. ही सप्त्याची सुरुवात किती वर्षापासूनची, पण त्या हरिनाम सप्त्यामध्ये सातत्यानं गेले 55 वर्ष सेवा करणाऱ्यांची सन्मानित डॉक्टरांची घरी येण्याची विनंती करतो की आपण मनावर व्यक्त करा. काही बरीच मंडळी पंढरपूरला जातात, पण सर्वांना पंढरपूरला जाणं शक्य नव्हतं. आणि अशा माणसांसाठी की त्यांचा काहीतरी पांडुरंगाशी संबंध आला पाहिजे, त्याला दिसलं पाहिजे, त्याला भेटणं थोडी नाही काही नाही काहीतरी ऐकायला झालं, असं करून 200 ते 200 वर्षापासून हा मारुतीचा उत्सव सुरू झाला. आणि त्यानंतर आमचे वडील काम करत होते, त्याच्यानंतर आम्ही करतो, त्याच्यानंतर आमची मुलं करते. तर आम्ही त्या स्वतःच्या वेळी एवढं भारावून जायचो की आम्हाला सगळं आम्ही वेळाच्या पाठिंब्यावर आम्ही एवढा मोठा कार्यक्रम करतो. आणि शिस्तबद्धता आहे. आमचे कार्यकर्ते आता 2 माणसं नियोजनाची मीटिंग होत नाही, फक्त एक तोंडी मीटिंग होते. आणि एकमेव याचा बिनखांबी सिंगल खांबी कंपू राजेश मानेश्वर याला याचं श्रेय दिले. एकदा राजेश मानेश्वर यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. यानंतर सन्माननीय अरविंद शिरसाटकर यांना विनंती करतो की आपण ही थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. म्हटल्याबरोबर त्यावेळेचा सप्ताह चालू झाला, देवाचा किती कसा काळ होता आणि काळ कसा बदलत गेला. कारण आज जेव्हा जी काळ्याची पालखी मंदिरातून निघाली, बाजारपेठेत हुंड्या फोडत ती पालखी आमच्या महालक्ष्मी मंदिर, विठ्ठल मंदिर आणि भंसा नदीवरती त्या काळ्याचं विसर्जन होतं. याच्या मागे पण एक आख्यायिका आम्हाला पण माहिती नव्हती. आम्ही गेली काही वर्ष या सगळ्या काल्यावर जातो तेव्हा मला कळलं की आमच्या महालक्ष्मी मंदिर म्हणजे कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर, विठोबा रखुमाईचं मंदिर म्हणजे जसं आम्ही पंढरपूरला पोहोचलोय आणि ती चंद्रभागा म्हणजे आमची भंसा नदीमध्ये या विसर्जन काल्याचं व्हायचं. खरं तर ही सगळी माहिती आम्हाला सांगणारे आमच्या सोबत दरवर्षी काल्यासोबत असलेले प्रसाद धडाम आणि आमचे शिरसाटकर. यंदा आमच्या शिरसाटकर नव्हते, तर त्याचा चिरंजीव यावर्षी पहिल्यांदा काल्याच्या पालखी बरोबर आमच्या नदीवरती गेला. आणि इथे आल्यावरती जे दह्याचं तीर्थ हे आज त्याला समजलं. याचे वडील आम्हाला सांगत होते, आज आहेत उल्हास काका बसते तिथे, पण तब्येतीमुळे उल्हास काका आज आमच्याबरोबर काल्याबरोबर नव्हते. सांगायचं तात्पर्य की सगळं हे आता काळ कसा बदलत चाललाय हे सगळं सगळ्यांमध्ये येणं गरजेचं आहे आणि हा इतिहास सगळ्यांना कळणं गरजेचं आहे. म्हणूनच नव्या युगाचे सर्व हे सगळेजण एकत्र येऊन हा सगळा सप्ताह पुढे येतात. परंतु त्या भाषणात मला जर कोणी विचारलं त्याच्यातला पहिला नंबर कोण, तर मी सांगू शकत नाही. आणि शेवटचा नंबर कोण तोही सांगू शकत नाही. नंबर काढू शकत नाही. एवढी सगळी एकापेक्षा एक प्रश्न, कोणाचाच नंबर त्याच्यात देऊ शकत नाही. परीक्षक कसं काय करतात त्यांना कुठलं शास्त्र दिलंय ते त्यांचं त्यांना माहिती. पण खरोखरच एकापेक्षा एक प्रश्न एवढी ऐकली आणि प्रत्येक जण किमतीने भजन करत. दुसरं म्हणजे या मंदिरात ह्या 2-3 वर्षात ही नवीन कमिटी आल्यापासून एक दैवी शक्ती निर्माण झालेली आहे. कुठलाही कार्यक्रम हातात घ्या तो संचार झाल्याप्रमाणे ते कमिटीचे लोक काम करत असतात. एवढ्या लोकांचं जेवण, चहा पाणी, आज काय जेवण, आज काय पुलाव, काय चाललंय की नाही ते त्यांना कळत नव्हतं. जो करणारा करत होता, वाढणारे वाढत होते, जेवणारे जेवत होते. तसाच जो भक्तिमय मार्ग चालू होता, कुठेही कार्यक्रम नाही. रात्री 2 वाजता या मंदिरात मला उभं राहायला जागा नाही अशी परिस्थिती कधी काय होतं. हो, आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. आमच्याकडे गणपतीला आले की सगळे भाऊ मोबाईल घेऊन बसतात. कोण कोणाबरोबर बोलत नाही, कुणाला वेळ नाही. अशा अवस्थेत मारुती मंदिरात एवढी गर्दी होते 2 वाजता. खरोखर तुम्ही बघणार की तो विना घेऊन उभा होता, त्याला उभं राहायला जागा नव्हती. तो असं हलत होता. म्हणजे एवढी परिस्थिती चांगली. खरोखर
दैवी शक्ती आहे. त्या देवाची, पांडुरंगाची म्हणा, मावतीची म्हणा, आणि तिकडे अन्नपूर्णेची आशीर्वाद मोठा आहे. त्याच्यात आम्ही मौनपणा आपण करायचं नाही, कमिटीने नेहमी करायचं नाही, खरोखरच देव करून घेतो आणि कमिटी करते. त्याबद्दल मी आणि तुम्हीची जाणीव करून दिली की पंढरपूरला जे वारकरी अनवाणी कसे जात असतील याचा प्रत्यक्ष अनुभव आज आम्ही घेतला. जे काही त्यांनी विना घेतला, त्या पालखीचे जे भोई झाले होते, त्या पायात चप्पल नव्हती. आज पाऊस अजिबात, रस्ता एवढा तापला होता की चालताना त्या पालखी खांद्यावर घेऊन जाणाऱ्यांना कळलं असेल की ते वारकरी त्या विठू नावाचा गजर करत त्या एक मनात ती भक्तीची भावना घेऊन ज्या मंदिराकडे पोहोचतात, ते सारं त्या विठोबाचा श्रेय, तो आशीर्वाद असतो. तेव्हा अनवानी त्या गरम गरम रस्त्यावरनं चालत जाणं काय असतं हे आज सुमेध, भूषण, मी आणखी 7 जण होते. त्या सगळ्या प्रसंगाला स्वतः विना घेऊन होते आणि आमच्यात पायाखाली थोडं तरी ओलं बारदान दिलेलं होतं जेव्हा पालखीला लोक येत होतं. पण ते पूर्णपणे अनवाणी आज तो विना गळ्यात घेऊन त्या प्रसाद करण्यासाठी जोरदार करायला पाहिजे. खरंच ही दैवी शक्ती म्हणतात की आज वंदन करतो. आणि मी वक्तृत्व अशा पद्धतीने मला भरपूर भावना असतात, पण त्या मांडतावर येत नाही. पण सर्वप्रथम म्हणजे ह्या माझ्या सर्व कमिटीचे सगळ्यात माझी सगळी ही आमची जी कमिटी आहे 17 जणांची, ह्याच्यात खूप खूप ऋणी आहे. म्हणजे गेली कित्येक वर्ष आम्ही एका मार्गाने आहोत. म्हणजे जरी काही मतभेद असले तरी ते लगेच आम्ही बाजूला घेऊन एका मार्गाने असतो. म्हणून हा कार्यक्रम आज या उंचीला गेलेला आहे. आणि सर्वच आमचे नाते असतील किंवा बाजारातील सर्व आमचे युवा सहकारी किंवा व्यापारी यांच्या सर्वांच्या दातृत्वामुळे किंवा सहकार्यामुळे हा कार्यक्रम या उंचीवर पोहोचला आहे. या सर्वांचे निर्माण व्यक्त करतो आणि थांबतो. थँक्यू. श्री नामदेव महाराज भक्त मंडळ कुडाळ यांनी साजरी केली होती. ती सादर केली होती. कपिल शिरसाट आणि सचिन सावंत यांना विनंती करते आपण आपला सन्मान स्वीकारावा. कपिल शिरसाट आणि सचिन सावंत. डॉक्टर राजेंद्र केळकर यांनी साजरी केली होती. डॉक्टर राजेंद्र केळकर यांनी अभय शिरसाट विनंती करतो केळकर सरांचा आपण या ठिकाणी सन्मान स्वीकारावा. चौथी रात्र चिन्मय बांदेकर, सागर मटकर आणि अमेय पेडणेकर यांनी साजरी केली होती. साजरी केली होती. सिद्धेश वर्धन यांच्या कुटुंबियांपैकी कोण असतील त्यांनी सन्मान स्वीकारा. आपण हा सन्मान करावा. या हरिनाम अरविंद शिरसाट यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. हरिनाम सप्ताहाची 6वी रात्र गांधी चौक मित्रमंडळ यांनी साजरी केली होती. समाजसेवी मित्रमंडळाच्या वतीनं अमेय शिरसाट आपल्यास विनंती आपण समाजसेवी मित्रमंडळाच्या वतीनं सन्मान्य गौरवाची गोरी यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्मान करावा. सर्व कार्यात मदत करणारे पांडुरंग काळशेटे यांचा सन्मान या ठिकाणी करण्याची विनंती करतोय. सन्मान चिन्ह, मानधन आणि श्रीफळ देऊन या मंदिराचे पुजारी शेगले यांचा सन्मान या ठिकाणी सन्मान चिन्ह, मानधन आणि श्रीफळ देऊन सन्मान होता. यानंतर दुसरे विनायक विनायक प्रकाश कुंटे यांना विनंती करतो आपण हा सन्मान करावा. पेडे या टोपण नावाने आपण ज्याला ओळखतोय विनायक यांनी विना सेवा या विनायक सभा केली होती. सन्मान होता. प्रसाद धडान यांना विनंती करतो आपण हा सन्मान करावा. त्याच्यामध्ये अगदी पडलेली प्रत्येक डिश उचलण्यापासून ते मागावर पोहोचवतोय. मंदिराची
आरास असेल, सगळी सजावट जी करतायत ते आपल्या पुण्यामध्ये प्रसिद्ध असे सजावट डेकोरेटरचे मालक भाऊ तोरसकर यांचा या ठिकाणी सन्मान करण्याची विनंती करतोय. सन्माननीय भाऊ तोरसकर, निखिल सुफल, अवश्य सर विनंती करतोय आपण हा सन्मान करावा. जी सजावट भाऊ तोरसकर हे करायचे त्यांच्यासोबत निखिल सुफल यांची मोलाची कामगिरी होती. पुढे सुद्धा आणखी एक भजन व्हायचं. हा सगळा आवाज संपूर्ण कुडाळ शहरामध्ये पोहोचतोय. अगदी कुडाळ शहराच्या बाजारपेठेत, अगदी जिजामाता चौकापासून ते अगदी पान बाजार असेल, आंबेडकर नगरतून असेल, या सगळ्या ठिकाणी ध्वनी व्यवस्थेच्या माध्यमातून आवाज जातोय. पेडणेकर साऊंड सिस्टीमचे दाजी कुडाळकर यांचा या ठिकाणी सन्मान करण्याची विनंती करतोय. ऋषिकेश शिरसाट विनंती करतोय आपल्या शुभाचे सन्मान करावा. आपला आवाज सर्वांसाठी साऊंड ऑपरेटिंगचे काम करणार. आणि सांगायला अभिमान वाटते का जोरदार टाळत गेली 16 वर्ष सातत्याने दाजी आपल्या सोबत आहे आणि तुझ्या सर्वांचा आवाज हा कुडाळ शहरामध्ये पोहोचवतोय. एकदा दाजी कुडाळकर यांच्यासाठी जोरदार टाळत यांना विनंती करतो आपल्या शुभस्ते नारायण सुफल यांचा या ठिकाणी सन्मान करावा. प्रत्येक कार्यात हात दिली की लगेच हजर असणारी व्यक्ती असं हे व्यक्तिमत्व आहे. श्री गुरुवेंद्र परबसर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं आणि आपला हा छोटेखानी सन्मान स्वीकारावा. विनंती करतोय आपण पुढे यावं आणि आपला सन्मान मंदार शिरसाट आपल्यास विनंती करतोय हा सन्मान आपण करावा. या स्पर्धेचं परीक्षण सन्माननीय परीक्षक राजेश सावंत यांनी केलं होतं आणि यांना विनंती करतोय की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यावं. तेही या ठिकाणी उपस्थित नाहीये, त्यांचाही सन्मान. स्वामी समर्थ गांधी चौक या ठिकाणी दुकान आहे आणि हनुमान जयंतीला सुद्धा 4 दिवस सलग त्यांच्याकडे विना मोबदला ही पुष्प सेवा असते, पुष्पमाला. आज तेही या ठिकाणी उपस्थित, त्यांचाही सन्मान आपण सन्मानपूर्वक त्यांच्याकडे मागावर पोच करू. त्या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळतोय. दिंडीचक्री वारकरी भजनामध्ये उत्कृष्ट नृत्य आविष्कार आणि बक्षीस रोख रुपये 1001 व चषक आहे तो कुडाळच्या नगराध्यक्षा प्राजक्ता आनंद बांदेकर शिरवलकर यांच्याकडून प्रस्तुत आहे. लेगेश्वर कसारी भजन मंडळ वाघेरी कणकवली रोख रुपये 1001 आणि चषक दिंडी चक्री वारकरी भजन स्पर्धा उत्कृष्ट कोरस धारेश्वर प्रसादी भजन मंडळ आयदेवाडी कासारडे रोख रुपये 1001. त्याप्रमाणे कुडाळच्या नगराध्यक्ष प्राजक्ता शिरवलकर सागर मोहिते रोख रुपये 1001 आणि चषक अगदी देवाची सेवा समजून प्रीतम गौतमकर कवटकर कणकवलीवर येथे वारकरी भजन स्पर्धेतील उत्तेजनार्थ क्रमांकाचं विजेते आहे. रोख रुपये 3001 श्री अजय अशोक शिरसाट यांच्याकडून पुरस्कृत आणि प्राजक्ता बांदेकर शिरवलकर यांच्याकडून पुरस्कृत चषक आणि हे बक्षीस जात आहे आवळेश्वर प्रसादी भजन मंडळ तांबळवाडी कासारडे. दिंडी चक्री वारकरी भजन स्पर्धा उत्तेजनार्थ क्रमांक श्री आवळेश्वर प्रसादी भजन मंडळ पुरस्कृत रोख रुपये 3000 आणि प्राजक्ता बांदेकर नगराध्यक्षा कुडाळ यांच्या
रोख रुपये 5001 आणि चषक श्री चेतन पडते, सुमेश साळवी यांच्याकडनं पुरस्कृत रोख रुपये 5001 आणि सौ प्राजक्ता आनंद शिरवलकर बांदेकर नगराध्यक्ष कुडाळ यांच्याकडे चषक आणि विजेते आहेत लिंगेश्वर प्रसादिक भजन मंडळ वाघेरी कणकवली. तृतीय क्रमांक दिंडी चक्री भजन स्पर्धा सन्माननीय मोहन हे बक्षीस या ठिकाणी प्रदान केले जाते. तृतीय क्रमांक रोख रुपये 5000 श्री चेतन पडते, सुमेश साळवी यांच्याकडून पुरस्कृत हे बक्षीस मनपूर्वक स्वागत आहे. यानंतर या स्पर्धेतील द्वितीय क्रमांक दिंडी चक्री प्रसादिक भजन मंडळ मोसम राजापूर. आपल्या दोघांचे शुभ हस्ते बक्षीस द्यावं. दिंडी चक्री वारकरी भजन स्पर्धा द्वितीय क्रमांक रोख रुपये 7001 अजय अशोक शिरसाट यांच्याकडे पुरस्कृत बक्षिसाचे रवळनाथ प्रसादिक भजन मंडळ मोसम राजापूर. नगराध्यक्ष कुडाळ यांनी पुरस्कृत केलेला आहे. 11001 कैलासवासी सुधीर राजाराम तेली यांच्या स्मरणार्थ ओंकार सुधीर तेली यांच्याकडे पुरस्कृत बक्षीस आहे रोख रुपये 11101 आणि प्राजक्ता आनंद शिरवलकर बांदेकर नगराध्यक्ष कुडाळ यांच्याकडून चषक. दिंडी चक्री वारकरी भजन स्पर्धा प्रथम क्रमांक श्री धारेश्वर प्रसादिक भजन मंडळ आयरे. यानंतर वारकरी भजन स्पर्धा या खरोखरच गेली 2 वर्ष या ठिकाणी आम्ही ही भजन सेवा सादर करतोय. गेल्या वर्षी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालं होतं आणि त्याच्या अगोदर त्याच वर्षी महापुरुष प्रसादिक भजन मंडळ रणदीप गायकवाड उपस्थित आहेत. त्यांचा एक क्रमांक आला होता. खरोखरच तसं बघायला गेलं तर आम्ही एका वाडीतील 2 भजन आमची आहेत, गायकवाड बुवा आणि आम्ही हा एकत्र समाज आमचा आहे तिथे. पण भजन 2 कारण गणपतीच्या वेळेला आरती भजनांचा जो आमचा प्रॉब्लेम व्हायचा लांब असल्यामुळं, कारण एक गाव तयार झालं धारेश्वर आणि त्या ठिकाणी आमची 2 भजनं अशी झालेली आहेत. कधी गायकवाड आम्ही स्पर्धामध्ये दोघे कधी घेतो कारण एकाला कधी शिकून बघून आम्हाला शिकायला होतं. सर तुम्ही सांगितलं मगाशी की अशी व्यक्ती बोलते ना तर खरोखर वेगळी चालना मिळते. आणि ह्या कुडाळ ठिकाणी जे प्रतीक पंढरपूर जे काल जे आता तुम्ही वर्णन करताय, आम्ही इथं नव्हतो, आमचं भजन काल नारवड्याला होतं, तर हे उत्तरून जी काय आपली इथं गर्दी होते ही खरोखरच म्हणजे आपल्या कोकणातून कुडाळा पंढरपूर जाणारे लोक या ठिकाणी गर्दी होईल. आणि आज आपल्याला स्क्रीन लावायला लागणार आहे हे खूप सुंदर बरं वाटलं. आल्याबरोबर आमचे माडेश्वर साहेब म्हणाले आम्ही तुम्ही जेवण करून घ्या, तुमच्या अगोदर एखादा भजन होणार आहे. आणि खरोखर एवढं नियोजन की आम्हाला सगळं जाग्यावरती मिळत होतं. आम्ही बऱ्याच ठिकाणी भजनं केली, बऱ्याच ठिकाणी म्हणजे आज सिंधुदुर्ग जिल्हा सोडला तर जिल्ह्याच्या बाहेरही आम्ही जाऊन भजनं केले आहेत. सन्मान्य आमचे गायकवाड बुवा दगडूशेठ हलवाई पुणे इथे सुद्धा त्यांनी भजन सादर केलेलं आहे. कोटेश्वर मंदिरमध्ये भजन सादर केलेलं आहे. म्हणजे अशा नामांकित देवळामध्ये आमची भजन झालेली आहे. सांगायचं एवढंच की नियोजन बघता या ठिकाणी मगाशी तुम्ही सांगितलं साहेब तुम्ही सगळे सहकार्य आहातच, पण एखादा माणूस तरी पुढे होऊन काम करावं लागतं. ते म्हणजे राजेश आमचे मगाशी नाव तुम्ही घेतलं माडेश्वर, आताही त्याने आम्हाला संत राहुल महाराजांच्या या ठिकाणी भजनाची एक निमंत्रण दिलंय. 29 तारीखला गुरुपौर्णिमेला 3 ते 5 मध्ये आमचं भजन होणार आहे. या ठिकाणी मला खरं सांगतो सर बोलता येत नाही, मी सामान्य शेतकरी आहे, परंतु इथे आल्यानंतर जे उत्स्फूर्त एक सूत्र ते बोलतोय कदाचित महाराजांची कृपा असेल. या ठिकाणी सगळे बुवा हे आता जे उरव असतील त्यानंतर आमचे पाकाडी बुवा सागर आहे, ही सगळी मंडळी आम्ही एकत्र भजन करतो. परंतु प्रत्येकाला एकमेकाला आम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे कोणतरी हल्लाच एक निघणार आहे. आणि गेल्या वर्षी आम्हाला उत्तेजन मिळालं, एक उत्तेजन घेतलं आम्ही आणि या ठिकाणी बसून आम्ही ते अभ्यास मगाशी केला आणि एकमेकाच्या सल्ल्याने जी कला सादर केली. कदाचित मागच्या यावर सेवा पसंत पडली, त्यांनी पंचामुखी परमेश्वर त्या पंचाने आम्हाला न्याय दिला तो मी मान्य केला. पण याचं आम्हाला बक्षीस मिळालं गेल्या वर्षी म्हणून आम्ही नाराज झालो नाही. यावर सहभाग घ्यायचं नाही असं नाही. एवढी लाख कोणाची माणसं अवयदादा वगैरे मी चांगला ओळखतो, ही माणसं इथे आहेत त्यामुळे आम्हाला एक उत्तेजन मिळतं. पुढच्या वर्षी 75 नाही तर 100
ही बहुतेक होणार आहे आणि त्यावेळेला कधी कुणाला या ठिकाणी उपस्थित प्रत्येकाला सहभाग घ्यावा ही मनीषा याचपासून आता तयार होणार आहे असं मला तरी वाटतंय. या ठिकाणी आयोजकांनी जे मला 2 शब्द बोलायची संधी दिली खरोखरच सर तुमच्या सर्वांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. नमस्कार. बुवा चंद्रकांत गुरव हे आपल्या या ठिकाणी मनावर व्यक्त करतात. नमस्कार करतो. खरोखरच या ठिकाणी कुडाळ म्हटलं की भजनाची पंढरी असं म्हटलं जातं. आणि कुडाळ शहरामध्ये एवढं भजनाला खूप असं प्रतिसाद आहे आणि कुडाळची जी लोक आहेत ती खरोखरच शास्त्रीय संगीतामध्ये वाखाणण्याजोगं त्यांचं काम आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला कुडाळच्या लोकांनी संगीत काय आहे हे ज्ञान दिलेलं आहे. मी चंद्रकांत गुरुबुवा जवळजवळ गेले 45 ते 46 वर्ष भजन करतो. 15 वर्ष मी हे आमचं वारकरी भजन केलेलं आहे. त्याच्यानंतर मी संगीताकडे वळलो. तुमच्या बांधा पोलीस स्टेशनला सावंतवाडी स्टँडला किंवा तुमच्या ST स्टँड कुडाळ इथं सुद्धा माझी दखलदारी झालेली आहे. मला सांगावंसं वाटतं की या कुडाळच्या भूमीमध्ये अनेक कलाकार निर्माण झाले आणि त्या कलाकारांचं जे कला आहे ती कला आम्ही जोपासली आणि आम्ही त्याच्यातून इकडे आलेलो आहोत. वारकरी भजन करता करता मला या ठिकाणी एवढा आनंद होतोय की या ठिकाणी 65 मंडळांनी भाग घेऊन या ठिकाणी आपल्या मारुती रायाची आणि त्या परमेश्वराची म्हणजेच विठ्ठलाची सेवा केली आणि ती सेवा करण्याची संधी आपण आम्हाला दिला. त्याबद्दल या मंडळातील श्रेष्ठ कार्यकर्ते आणि या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय शिक्षक साहेब आपल्या सर्वांचे मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आमच्या इकडे आमची जी वारकरी मंडळ आहे त्यांना स्टेज नाही. कुठंतरी स्टेज मिळालं तर ते त्यांची जी कला आहे ती प्रदर्शित करण्याचा चान्स असतो आणि तो चान्स किंवा ती संधी आज आम्हाला तुम्ही दिलेली आहे आणि ते या ठिकाणी जवळजवळ आमच्या इकडची 10 ते 15 मंडळं या ठिकाणी आम्ही आलो. आम्ही मंडळात इथे स्पर्धेसाठी आलो ते बक्षीसाठी याच्यासाठी नंबरासाठी आलेलो नाही पण इथे तुमचं ते प्रेम मिळालं आम्हाला. ते प्रेम बऱ्याच ठिकाणी माझ्या बाऱ्या झाल्या या आमच्या आयडी मला माहीत आहे. त्याच्याबरोबर सुद्धा आम्ही वारकरी भजनं केलेली आहोत. पण वारकरी संप्रदाय हा जो राखलेला आहे तो आपण या ठिकाणी राखला. त्याबद्दल पुन्हा एकदा मी माझं या ठिकाणी मनोमत थांबवतो आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. आणि तुमच्या सानिध्यात आम्हाला राहता आलं हे नक्कीच आम्ही भाग्यवान आहोत. इथं जोरदार टाळ्या सगळ्याच या भजनी गोवासाठी भजनी सहकार्यांसाठी. कारण भजन कला मध्यंतरच्या काळात बऱ्यापैकी लोक पावली वाटत पण आता कुठेतरी भजन करायला पुन्हा एकदा व्यासपीठ येतं आणि त्याच्यात अगदी लहान मुलं सुद्धा या स्पर्धेच्या निमित्ताने रंगमंचाला संधी दिली. त्यात कालचाच मला संघ होता ज्याला या मंदिरात कसली अपेक्षा नसताना 4000 रुपयाचं पारितोषिक इथे मिळालं. 4200 बघा किंवा रक्कम पण वाढली. 4200 रुपये त्या संघाला या ठिकाणी त्यांच्या सन्मानाचं बक्षीस मिळालं आणि त्यांचाही उत्साह तितकाच वाढला. याचं सार श्रेय या सगळ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना जातं. जर म्हटलं तर भजन म्हणजे भजन होऊ दे, दंगल चपाई नृत्य आहे. प्रत्येक कला या सप्ताहाच्या निमित्ताने या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न केला. वारकरी भजन स्पर्धा या स्पर्धेची सगळी बक्षिसं सन्माननीय आमच्या कुडाळ मालवणचे आमदार निलेशजी राणेसाहेब यांनी पुरस्कृत केलेली आहेत. या ठिकाणी मारुती रायाचा प्रसाद श्रीफळ आणि हे सन्मान चिन्ह यांनी सन्मान करावा. तिथे जोरदार टाळ्या वादक रोख रुपये 1001 सन्माननीय निलेशजी राणेसाहेब पुरस्कृत आमदार आणि आनंद प्राजक्ता शिरवलकर पुरस्कृत चषक आणि रिंगुरा संघ विनंती करतो आपल्या शुभास त्या सन्मान करावा. श्री राणेसाहेब पुरस्कृत त्याचप्रमाणे प्राजक्ता शिरवलकर बांदेकर यांच्या वतीनं पुरस्कृत चषक बक्षीस देऊन या संघाचा सन्मान होतो. श्री राणेसाहेब पुरस्कृत रोख रुपये 1001 आणि प्राजक्ता आनंद शिरवलकर बांदेकर यांच्याकडून पुरस्कृत चषक. श्री वेतोबा प्रासादिक भजन मंडळ मायनेवाडी कोचरा उत्कृष्ट पखवाज वादक. श्री देव वेतोबा प्रासादिक भजन मंडळ मायनेवाडी कोचरा आपल्या शुभस्ते सन्मान करावा. बाबी बांदेकर आपल्या शुभस्ते सन्मान करावा.
उत्कृष्ट कोरस रोख रुपये 1000 बांदेकर नगराध्यक्ष कुडाळ यांच्याकडे पुरस्कृत चषक. उत्कृष्ट कोरस वारकरी भजन स्पर्धा श्रीदेवी भावई वारकरी भजन मंडळ कोचरा. बक्षीस उत्कृष्ट गायक रोख रुपये 1001 प्रतीक गिरप वारकरी भजन स्पर्धा. प्रतीक गिरप त्यांच्या सहकारी कोण भजन स्पर्धा. उत्तीर्णांक क्रमांक श्री विठ्ठल रखुमाई वारकरी भजन मंडळ महिला वारकरी भजन मंडळ वेंगुर्ला. आनंद शिरवलकर बांदेकर नगराध्यक्ष कुडाळ यांच्यावरून पुरस्कृत चषक. तृतीय क्रमांक विजेता संघ श्री सिद्धिविनायक भजन मंडळ कोचरा वारकरी भजन स्पर्धा. द्वितीय क्रमांक रोख रुपये 7001 नगराध्यक्ष कुडाळ यांच्याकडनं पुरस्कृत चषक. द्वितीय क्रमांक जातोय जिल्हास्तरीय वारकरी भजन स्पर्धेत. श्रीदेव वेतोबा वारकरी भजन मंडळ मायनेवाडी कोचरा. श्री केपादेवी वारकरी भजन मंडळ वेंगुर्ला. खारेपाटण संगीत भजन स्पर्धा. उत्कृष्ट कोरस श्री ब्राह्मणदेव भजन मंडळ उपळे खारेपाटण. उत्कृष्ट लाड संगीत भजन स्पर्धा. उत्कृष्ट झांज वादक श्री चिन्मय लाड भजन स्पर्धा. उत्कृष्ट पखवाज वादक श्री यश सावंत प्रसादी भजन मंडळ. उत्कृष्ट पखवाज वादक श्री यश सावंत. उत्कृष्ट तबला पखवाज वादक पुरस्कार. प्रसादी भजन मंडळ तुळसोली. वैभव सुतार. उत्कृष्ट श्री वैभव सावंत सद्गुरू संगीत भजन मंडळ कुडाळ. अरविंद करलकर यांना विनंती आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस द्यावं. अरविंद करलकर आपल्या शुभ हस्ते बक्षीस द्यावं. संगीत भजन स्पर्धा. उत्कृष्ट गायक भजन मंडळ गोवा रुपेश यमकर. प्रास्ताविक भजन मंडळ वालावर संगीत भजन स्पर्धा. उत्तीर्णार्थ द्वितीय श्री विश्वकर्मा प्रासादिक भजन मंडळ पिंगोली. संगीत भजन स्पर्धा. चतुर्थ क्रमांक पिंगोली. श्री महापुरुष प्रासादिक भजन मंडळ पिंगोली चतुर्थ क्रमांक संगीत भजन स्पर्धा. युवक प्रासादिक भजन मंडळ माणगाव भूषण मटकर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. हे बक्षीस वितरण करावं. सर्व मान्य संगीत भजन स्पर्धेची सर्व बक्षिसे कैलासवासी अनंतशेठ शिरसाट ही बक्षिसं आहेत. यानंतर रामकृष्ण हरी भजन सेवा संघ पाठ पंचक्रोशी जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या भजनी मंडळाचं स्वागत करूया. संगीत भजन स्पर्धा. प्रथम क्रमांक रामकृष्ण हरी भजन सेवा संघ पाठ पंचक्रोशी. राजेश मानेश्वर यांना विनंती आपण या बक्षीस सोहळ्यामध्ये यावं. प्रथम क्रमांकाचं बक्षीस सोहळा होते. देवस्थान कमिटीच्या तर्फे तसेच राजेश माडेश्वर यांच्या हस्ते श्री नागेश निमेळकर यांना त्यांचं
सुंदर दिलेलं आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण कला क्षेत्रामध्ये त्यांचं एवढं वावर आहे. कला क्षेत्रामध्ये अनेक या ठिकाणी व्यावसायिक नाटक असतील किंवा अन्य इव्हेंट्स असतील, त्यामध्ये सगळे सहभाग असलेली ही व्यक्ती आहे. पुन्हा एकदा त्यांच्याकडे जोरदार टाळ्या